कृषि मंत्री माणिकराव कोकाटे के भिखारी वाले बयान को लेकर उनकी आलोचना हो रही है। प्रहार प्रमुख बच्चू कडू ने कोकाटे के बयान को राज्य की गरिमा को तार-तार करने वाला बताया है। कडू ने कहा कि कोकाटे का सरकार को भिखारिन कहना मतलब राज्य को कहना है। इसी के साथ उन्होंने ये सवाल भी पूछा है कि सरकार ऐसे व्यक्ति को झेल कैसे रही है। तर माणिकरावना कोण निवडून दिलं हा एक प्रश्नचिन्ह आहे. कोण मंत्री केलं हा त्याच्यापेक्षा प्रश्नचिन्ह आहे. आणि आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे, उपमुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आहे. आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागून थकले असणार, त्या नरशातून त्यांचं हे विधान आलं असेल. कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय 9,000 कोटीच्या अंदरचं बजेट आहे. हे जलसंपदा चांगला आहे, पीडब्ल्यूडी चांगला आहे, गृहनिर्माण चांगलं आहे, गृह खातं चांगलं आहे. आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खरं तर तपासवाले पाहिजे. त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे, लहान विधान नाही. ही शिवी पण आहे. त्यांनी शासनाला शिवी दिलेली आहे, अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे, 2 डेप्टी सीएमला शिव्या दिलेल्या आहे. का भिकार तोडा आहे शासन, हे भिकारी आहे. आणि मग त्यांचा अनुभव काय आले असेल ते मानलं पाहिजे. खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकाटे खरं बोलले, म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे. का त्यांनी जे विधान केलं आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना, तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल. ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतं ते खेळण्याचं धाडस मला वाटते तेंडुलकरच्या जाहिरातीतून माणिकराव कोकाटेला आलं असेल. आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याला पैसा कमी आहे सरकारजवळ. आणि देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये.